दृश्य आहेत नाशिकमधली। नाशिकमध्ये आपण पाहतोय ठाकरे सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलेलं आहे। नाशिकमधलं हे दृश्य तुम्ही पाहताय। नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी। अभिजित, राजाभाऊ वाजे हे एकमेव असे खासदार ठरलेले आहेत ज्यांचं नाव घेतलं जात होतं की ते फुटतील, मात्र त्यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं हे दणक्यात स्वागत होतंय। काय अधिकची माहिती आहे? अगदी खरं आहे। राजाभाऊ वाजे हे दिल्लीला होते, ते ज्यावेळी दिल्लीला गेले त्यावेळी ते देखील सुटतील आणि शिंदे गटासोबत जातील अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र राजाभाऊ वाजे हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कायम राहण्याची त्यांनी भूमिका घेतली। उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका राजाभाऊ वाजे यांनी घेतली आणि त्यामुळे आज नाशिक रोड रेल्वे स्थानकावर त्यांचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोषात स्वागत केलं जात आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये राजाभाऊ वाजे यांचं या ठिकाणी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे आणि आपण जर बघितलं तर देशामध्ये अगदी पुष्प वर्षाव देखील या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांच्यावर करण्यात आला। जे 6 खासदार कुठले त्यांच्या सोबत न गेल्यामुळे, उद्धव ठाकरेंची साथ न सोडल्यामुळे राजाभाऊ वाजे यांचं या ठिकाणी अशा पद्धतीने अगदी ढोल ताशाच्या गजरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वागत केलं जात आहे। राजाभाऊ आज शिवसेनेचा वर्धापन दिन देखील आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकावर जल्लोषामध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांचा अशा पद्धतीने अगदी जल्लोषामध्ये स्वागत केला जातोय। आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय। राजाभाऊ वाजे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीने हा सगळा उत्साह ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतोय आणि राजाभाऊ वाजे यांचं अशा पद्धतीने हे सगळं जंगी स्वागत आहे ते सध्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर केलं जात आहे। नक्कीच अभिजित, आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण की आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आता राजाभाऊ वाजेंचा पुढचा कार्यक्रम नक्की काय असतील ते मुंबईत येणार आहेत का? राजाभाऊ वाजे हे आता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आलेले आहेत। इथून ते आपल्या मतदारसंघात म्हणजे सिन्नरला त्यांच्या गावी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे काही कार्यक्रम आहेत, त्यामुळे ते आज दिवसभर सिन्नरमध्येच असणार आहेत। त्या ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेने सैनिकांमध्ये प्रचंड असं उत्साहाचं वातावरण राजाभाऊ वाजे यांच्या भूमिकेमुळे आपल्याला सध्या बघायला मिळतंय। कारण राजाभाऊ वाजे हे एकमेव असे खासदार आहेत की ज्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही, त्यामुळे हा सगळा उत्साह सध्या नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आपल्याला बघायला मिळतोय। अभिजित, ही दृश्यच अत्यंत बोलकी आहेत। आपल्याला दिसतंय की ठाकरे सेनेची साथ न सोडल्यामुळे मतदारांचं प्रेम राजाभाऊंचं आणखीन वाढलेलं आहे, मात्र इतर ठिकाणी ते दिसणार नाहीये। त्यानिमित्तानं काय वेगळेपण इकडे? राजाभाऊ वाजे यांचं जर व्यक्तिमत्व आपण बघितलं तर अतिशय संयमी आणि मितभाषी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे आज देखील म्हणजे इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर खरं तर आज सेंटर ऑफ अट्रॅक्शन राजाभाऊ वाजे आहेत, मात्र तरी देखील अतिशय साधेपणाने रेल्वेने ते नाशिकला दाखल झालेले आहेत आणि इथून ते आपल्या मतदारसंघात सिन्नरला त्यांच्या गावी जाणार आहे आणि अतिशय साधे पद्धतीने आज ते सिन्नरमध्ये त्यांच्या गावी मुक्काम करणार आहेत। खरं तर उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना निमंत्रण दिलेलं होतं, मात्र त्यांनी अतिशय साधे मनाने आपल्या मतदारसंघातच थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर राजाभाऊ वाजे यांचं व्यक्तिमत्व अतिशय साधं आहे, त्यामुळे ते कार्यकर्त्यांना देखील भावतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या या निर्णयानंतर त्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत नाशिक रोड रेल्वे स्थानकावर करण्यात आलंय।